खालती जात आहे आणि पाय पूर्ण स्लिप होत आहेत. बाई काय झालं बघा ना कशी सर्वांनी आपली आपली छोटी छोटी छत्री काढलेली आहे. पाऊस आलेला आहे. पाऊस तर आपल्याला इकडे काहीतरी भेटलेलं आहे. पण ह्या डोंगराकडे बघून आपण बघू शकतो की इकडे काहीतरी साठी एवढा एरिया त्यांनी एक केलेला आहे. हे बघा पाणी जाण्यासाठी अशी वरती. तो वाला डोंगर पण भारी दिसतोय बघा कसा आहे. ओ कसं वाटलं? तिखी चाय. तिखी चाय लागेल. फिकी नाही रे टिकी मसाला वाले यार. या बाजूला बघायचं त्या बाजूला डोंगर इकडे काय बघतो. असा रिमझिम पाऊस आपण बघू शकता चालू झालेला आहे. तर चाललेले आहेत आम्ही परत एकदा आमच्या गावापासून थोडंसं लांब. जेवढे डोंगर आहेत सगळे एक्सप्लोअर करायचे आहेत आम्हाला. तर गेल्या वर्षी 2-3 केले होते. आत्ता पण या वेळेस पण आम्हाला एक्सप्लोअर करायचे आहेत. तर आम्ही आज निघालेलो संडेची पूर्ण गँग जमा झाली. तर फायनली चाललेलो आहोत एक डेस्टिनेशन. म्हणजे डिसाईड नाही केलं अद्याप की कुठल्या डोंगरापर्यंत जायचं आहे. पण असंच निघालो आहेत आता या रूटनी. तर स्वागत तुमचं परत एकदा ह्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण डोंगरावर जाणार आहोत. आपल्या थोडंसं ॲडव्हेंचर एक्सप्लोअर करणार आहोत. असं घरी बसून थोडंफार एक्सप्लोअर करत राहायला पाहिजे. थोडीशी आपली स्ट्रेंथ पण वाढते त्याच्याने आणि मजा पण येते. ट्रॅकिंगला खरंच एक अनुभव वेगळा असतो. तर अशाच एक ट्रॅकिंगला निघालेलो आहोत. तसं आपण चाललेलो तसे आपण अद्यापपर्यंत किती डोंगर फिरले असते आपण? गेल्या वर्षी डोंगर नंबर 1, 2, 3 आता हा चौथा किल्ला. किल्ला आता आपण त्या डोंगरमध्ये नाही. तो तर एक नाव दिलेलं आहे त्याला. आपण किल्ला असावा किल्ला त्याचं नाव आहे. तर ते आपण डोंगर नंबर 1, 2, 3 आहे त्या सडून होते. आता ह्या सडून चाललेलं आहे. तर आपला धबधबा आलेला आहे. धबधबा बघा कसा आहे. इकडे आपण पावसाळ्यामध्ये आलेलो होते. धबधबा तिकडे आहे. पण सध्या आता पावसाची आत्ता सुरुवात झालेली आहे. धबधबा येईन टाइम लागेल. तर आपण आता त्या डोंगरावर जायचं ठरवलंय. त्या डोंगरावर कसं जाता येईल आपल्याला? तर नेचर खरंच वेगळं आहे बघा किती मस्त आहे. झाडं लावलेली आहेत तिकडनं आजूबाजूने. नेचर या डोंगरामधून आपण जातोय. आपला धबधबा इकडे पावसाळी आपण गेल्या वर्षी बघितलं असेल आपल्या व्हिडिओमध्ये. इकडे आले होते. आता आपण वरच्या बाजूने चाललोय. तर धबधब्याच्या बॅक साईडला आपण डोंगर बघितलं असेल. ते छोटंसं तलाव बघितलं असेल. आपण त्याच्यावर जायचा विचार केला आज. तर त्याच्यावर कसं जाणार बघा. जून महिना आहे. पावसाची सुरुवात आहे. आपण इकडं पण व्हिडिओ बघितला असेल. इकडं पावसाळ्यामध्ये कसा मस्त पाणी वाहतो. इकडे आपण लपलेलो त्या टायमाला. त्या डोंगरावर जायचं राहिलेलं म्हणून त्या डोंगरावर जायचं आहे आता. चला त्या डोंगरावर जायचं राहिलेलं आपलं. तर त्या डोंगरावर जाऊया आज. फायनली डिसाईड केलं की जाऊया. तर एवढूसं चढले नाही मिळत त्याच्या पहिलेच दम निघाला आहे. पण ट्रॅकिंग केली पाहिजे लाईफमध्ये. तर ट्रॅकिंग नाही करणार तर आपलं जे पुढचं आयुष्य आहे त्याच्यामध्ये आपल्याला फायदा होऊ शकतो. कारण की फिटनेस राहते आपण तेवढ्या ट्रॅकिंगमुळे. कारण की फास्ट लाईफमध्ये काय आपण फक्त जातो ऑफिसला परत येतो. ऑफिसला जातो परत येतो एवढंच काम करतो. कधी कधी फिरायचं होतं. जंगल थ्रू रस्ता आहे आपला. आम्ही फक्त जंगली माणसं आहेत. जंगलात फिरतो. आमच्या आजूबाजूला आम्ही काय खूप जास्ती काय लांब जात नाही. आमच्या जवळपासच जंगलात तेवढंच एक्सप्लोर करतो. लांब पण जाऊया. जसनीसला भूक लागलाय रे. पाण्याने भिडला का घामाने भिडला नाही समजत.
थंड कमी पडणार आहे. तर फायनली एवढी मोठी चढाई आम्ही केलेली आहे. बघा ना, या सोडून सिटी एरिया आहे, या सोडून डोंगर रांगा. इकडनं चढले तसा दम खूप लागलेला आहे. खरंच सांगतो, पहिल्यांदा आल्यात ह्या डोंगरावर पण एक्सप्लोअर करायचा होता. आणि असा रिमझिम पाऊस आपण बघू शकता चालू झालेला आहे. आणि त्या सोडून येताना पण दिसत आहे आपल्याला पाऊस जबरदस्त. आपले मित्र खाऊ बिऊ आम्ही घेऊन आल्या, तसे भूक लागली तर खायला. तर आमच्या गावापासून जवळपास जवळच आम्ही सर्व डोंगर एक्सप्लोअर करायचे आहेत. तोवाला डोंगर पण भारी दिसतोय बघा, कसं आहे तिथे तोवाला डोंगर पण. तिकडे आपला असावा किल्ला, जिकडे आपला आपण व्हिडिओ बघू शकतात, 2 पार्टमध्ये आहे आपल्या चॅनलवर. तर तिकडे आपण जाऊन आलो आहोत. त्या साईडच्या आपण डोंगरावर पण जाऊन आलो आहेत. इकडे आमचा एक गर्दी सांगतात, तिकडे मोठे डोंगर आहेत, तिकडे पण जाऊन आलो आहेत. आणि सिटी एरिया वगैरे. तसे आपल्याकडे असं नेचर असेल ना, तर त्याला एक्सप्लोअर करत जावं लागते. बरं, नेचर एक्सप्लोअर करायला आपण विसरतो. आपण नेहमी लांबचे टूर करतो, लांबचा प्लॅन करतो की इकडे जाऊया. पण आपल्या जवळ पण असा नेचर आहे, तो आपण एक्सप्लोअर करतील, आपण लोकांपर्यंत पोचवतील. तर मला वाटते की आपल्या इकडचे एरियासुद्धा मॅपमध्ये दिसेल कधी ना कधी तरी, की इकडे सुद्धा असा नेचर आहे, असे डोंगर आहेत जे आपण ट्रॅकिंगसाठी येऊ शकतात, मजा करू शकतात आणि एक वेगळा एक्सपिरियन्स घेऊ शकतात. आपण नेहमी ट्रॅकिंगसाठी मोठ्या डोंगरवर जे ऑलरेडी पॉप्युलर असे टुरिस्ट प्लेसेस आहेत तिकडे जातो. पण आपल्याजवळ पण असे एरिया जिकडे आपण ट्रॅकिंग करू शकतो, तिथे ट्रॅकिंग आपण करू. बघा ना कसा रोड आहे. म्हणजे पाण्यात जाण्यासाठी कशी एरिया बनवली आहे. काय वाटतंय ना, नेचर बघा, डोंगर आहे आणि तिकडनं बघा पावसाचे जे ढग आहेत. वा, डोळ्याने एक वेगळा अनुभव आहे, खरंच सांगतो, खूप वेगळा अनुभव आहे. डोंगर तसा दिसतोय छोटा, पण ट्रॅकिंग इझी आहे पण खूप थकवणारी आहे. तिथपर्यंत गेल्यात, आता ते त्या डोंगरावर जाण्याचा विचार करत आहेत. बघा ना, पण डोंगरावर हे पाणी जाण्यासाठी रस्ते, मला वाटते पावसात एकदा ट्राय केलं पाहिजे ह्या डोंगरावरून. आपल्याला समजेल पाण्यासाठी की कुठला वे त्यांनी बनवलेला आहे पाण्यासाठी. तर आपण ह्या रोडने जाऊया त्या डोंगरावर, आणि त्या डोंगरावरून कुठला व्ह्यू दिसतोय ते आपण बघूया. मस्त हलका पाऊस चालू आहे, मजा येते. जेव्हा पण आम्ही अशी काही ट्रिप बनवतो ना, तेव्हा पाऊस आमची नेहमी साथ देतो. तुम्ही आमचे कुठलेही व्हिडिओ बघा, असावा किल्ल्याचा असो किंवा आपण त्या मागच्या डोंगरावर गेलेले एकदा, तिथून आपण वेगवेगळे प्लेसेसवरून वेगवेगळे व्ह्यू बघितलेले. तसंच हे त्या डोंगरावरसुद्धा आम्ही आले. आता आपण खूप लांब आलो. बघा ना, ह्या साईडूनचा हा बोईसर एरिया आहे, बोईसर एरियाचा सिटी व्ह्यू आहे. ह्या साईडून हा डोंगर असावा किल्ला वगैरे, आणि बॅक साईडून डोंगराच्या आपण बघू शकतात हे सांगता येईल नागझरी हायवे एरिया आहे या साईडचा. तो बघा पावसाचा वेदर आहे आणि एक मस्त ॲडव्हेंचर आहे. ते पुढे गेला, थोडीशी रनिंग करू, थोडंसं बघूया कसं होत आहे. वा, काहीतरी वेगळं आहे ॲडव्हेंचर. काय भाई, मजा आली का नाही ट्रॅकिंगला? हाऊ द जोश? हाय सर. हां, आवाज तर तसा येत नाही आहे. हाय सर, लो झालेला आहे पूर्ण आवाज. हाय काहीच नाही आहे. मस्त सुंदर असा पाऊस पडत आहे, थेंब थेंब, मस्त वेदर आहे आजूबाजूने. बघा, असावा किल्ल्यावर पण आज गेले असते ना तर आपल्याला वेगळा वेदर भेटला असता. तिकडे बघू शकतात आपण या, आणि डोंगर पण एक वेगळं आहे, मस्त जबरदस्त. आपण इकडे बसूया. आता आम्ही आमच्या गँगमध्ये सर्वात छोटा मेंबर आणलेला आहे, जो जवळपास किती ते 6वीमध्ये आहे. तो पण आले ट्रेकिंगला लहानपणापासून अनुभव घेत आहे. ॲडव्हेंचर एक्सप्लोअर करायचं.
स्टेशनवर आमचं सामान इकडे लावलेलं आहे. आज थोड्या वेळात इकडे बसतील, थोडं नेचर एक्सप्लोर करतो. तोपर्यंत थोडं बसतील, मजा घेतील, पार्टी केली. आपण इकडे पार्टीला बसूया. माझा ग्लास काय वाटतंय, काय आपण कळसुबाई सारखी ट्रॅकिंग करू शकतो का नाही? तर सध्या केदारनाथ जाऊन आलोय आणि आम्हाला माहिती आहे आम्ही केदारनाथला कशा प्रकारे गेलोय. तर पार्टी अरे आहे तर आता बघा जबरदस्त आणि इकडे पार्टी आपली चालू आहे. बघा चहा प्यायला बसलाय कसा. नाश्ता केला मग नाश्त्यामध्ये बटर खायची असतात, कुरकुरे नाही. असं सगळं खातो आणि मग डोंगरावरून पळत सुटतो. हो कसं वाटलं? तिखी चाय? फिकी चाय लागेल. फिकी नाही रे, टिकी. मसालावाले पाणी मस्त वातावरण आहे, एकदम भारी बारीक बारीक पाऊस चालू आहे आणि आपली पार्टी एकदम जबरदस्त आहे. पण पार्टी मध्ये प्रॉब्लेम असा आहे की माझे खाऊ पण कोण घेत नाही. बघ ना, खाऊ 40 रुपयाची बोलतो मी, एकट्याने खाऊ घेतली आणि त्यालाच खायला लावली. बघा कोण घेत नाही, नरम झाली आहे पूर्ण खाऊ. इकडे पावसामुळे की पहिलेच नरम होती माहिती नाही. जबरदस्त. आता ते कोण नाही खाणार. इकडे मुंग्या असते तर खातील मुंग्या. मुंग्यांसाठी आपण इकडे ठेवून जाऊ. हा पण कचरा साफ करून जायचा बाई. अरे मुंग्या खाऊ खाती इकडे. हा फक्त खाऊ फेक, कचरा नाही. कचरा आपल्याला घेऊन जायचा आहे. बरोबर नाही, फक्त खाऊन इकडेच टाकतात, कचरा घरी घेऊन जायचा आहे. बोल फिर ना. गुलाब का सपोर्ट कीजिए, बेटी है गरीब की. फेमस हो जाता महादेव काही आपल्याला बोलतोय का? पाणी पिला दो, प्यास लगी है. आता आपला व्हिडिओ वस्तू चालूच आहे आपली. थोडीफार रील काढूया आपण. रील इंस्टाग्राम साठी पण काढली पाहिजे ना. आपण आणि इकडे बसलेले आहेत रिलॅक्सेशन करत. घरी जायची घाई घरी पण जाऊया थोडा टाइम आहे. तर कसा वाटला आपला हा व्हिडिओ, आपल्या गावाजवळचा ऍडव्हेंचरचा, आपण कमेंट करून नक्की सांगू शकता. बरोबर आहे, पण कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे की असे ऍडव्हेंचर आम्हाला करायची पाहिजे, कसे केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, टिप्स द्या तुम्ही आम्हाला आणि मग आम्ही तुमच्यासाठी तसं घेऊन येतो. चला उतरायची वेळ झालेली आहे, आपण उतरूया. आता येताना त्या बाजूचा ऍडव्हेंचर बघितला आपण, तिकडनं तसं चढले, या बाजून उतरूया. आता आता इकडनं उतरत आहेत. ह्याच चढून रस्त्याला जात आहे. व्ह्यू बघू शकतात ना तुम्ही, बघा ना कसा भारी आहे व्ह्यू.
तिथून आम्ही तसं वरती चढले, इकडनं खालती उतरले, आता इकडनं उतरत आहे. इकडनं उतरण जाम खतरनाक आहे. बघा आमची गँग कशी पुढे चाललेली आहे. गँग पुढे चालले आहे मस्त उतराला. कसे उतरतायत बघूया. खालती जात आहे आणि पाय पूर्ण स्लिप होत आहेत. बाई काय झालं? ऍडव्हेंचर बघितला का आमचा कसा आहे? जबरदस्त ऍडव्हेंचर आहे बघा. आता तिकडे काटा घेऊन चाललेले आहेत पुढे भाई लोक. बघा रिस्की आहे. असे ऍडव्हेंचर करू शकतात का तुम्ही? तुम्ही पण करा, मजा येईल भाई. लाईफ मध्ये ऍडव्हेंचर नाही तर मग काय मजा. रिस्क तर खूप आहे भाई. बांबूंच्या मधून आपला रस्ता जात आहे. आम्ही डिसाईड केलं येताना खूप इझी चढले, आता जाताना थोडंसं डिफिकल्ट काम करावं म्हणून इकडनं चाललोय. बघा ना कशी बांबूंच्या झाडाच्या आतमधून आलेले आहेत. पूर्ण बांबूची झाडं आहेत वरतून आणि तो तिकडनं स्लीप झाला तिकडे. तसे पूर्ण जबरदस्त. तर फायनली एवढा मोठा ऍडव्हेंचर इकडे कम्प्लीट केला या एरियामधून. आता तिकडे चालला, तिकडनं रस्ता आहे. चला पटापट होऊया. फायनली ऍडव्हेंचर तिकडनं संपवलेलं आहे. बांबू त्या झाडांमधून आम्ही ट्रॅकिंग संपवलेली आहे कालपर्यंत. जबरदस्त वाढवला हो. तिकडनं एवढं यायचा रस्ता वाचवण्यासाठी तिकडनं आले, पण खतरनाक ट्रॅकिंग होती. जबरदस्त ट्रॅकिंग होती. ह्या माणसाला माहिती आहे केवढी खतरनाक आहे ती. लोकल गाईड घेऊन या मग तुम्ही, विसरू शकतात तुम्ही कुठून आलेले. आम्ही तर इकडचे लोकल आहेत म्हणून समजू शकतो कुठे जाऊ शकतो, कुठे येऊ शकतो. लोकल गाईड आपल्याकडे भेटतील जे घरीच असतात. हे लोक हे घरीच असतात. तर आपल्याला इकडे काहीतरी भेटलेलं आहे. ऍडव्हेंचर मध्ये कंदमुळं येतात. हे काय ह्याला काय सांगतात? कंदमुळं. कंदमुळं आपल्याला भेटते. आपली छोटी छोटी छत्री काढलेली आहे. पाऊस आलेला आहे, पावसामध्ये आपली छत्रे काढलेली आहेत. तो छत्री आपण काढलेली आहे पावसामध्ये. सर्वांनी आपल्या आपल्या छत्र्या काढल्यात. आणि आपले चालल्यात घरच्याकडे. पाऊस आला आहे बारीक बारीक बारीक. संडेची एक ट्रॅकिंग तर पूर्ण झाली आपली कंप्लीट. संडेची पूर्ण ट्रॅकिंग आपली कंप्लीट झालेली आहे. तर ट्रॅकिंगमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीचे ॲडव्हेंचर केले आणि व्हिडिओज पण काढले. आपल्याला बघायला भेटतील पूर्ण. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आता गुड बाय, सी यू, टाटा. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा.